काल मला ओपीडीत एका लेडीने विचारलं की मॅडम माझ्या मागच्या सोनोग्राफीत डायग्नोसिस पीसीओडी लिहिलं होतं, आज तुम्ही सोनोग्राफी केली त्याच्यात तुम्ही पीसीओएस लिहिले. मी नेटवर असं वाचलंय की पीसीओडी जास्त डेंजरस असतो पीसीओएस पेक्षा. तर पीसीओडी आणि पीसीओएस हे याच्यात काय फरक? तसं बघितलं तर ह्याच्यात फक्त नावात फरक आहे. पूर्वी पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज ही टर्म यूज होत होती. हा काही डिसीज नाहीये, हा सिंड्रोम आहे. म्हणजे याला काही पॉझिटिव्ह फॅक्टर नाहीये आणि मल्टिपल गोष्टी जसं हायपरटेन्शन हा एक सिंड्रोम आहे, डायबिटीस हा एक सिंड्रोम आहे, तसं पीसीओडी डिसीजला स्पेसिफिक इटिओलॉजी असते, सिंड्रोमला स्पेसिफिक इटिओलॉजी नसते. म्हणून हे मल्टी फॅक्टोरियल असल्यामुळे आणि याला स्पेसिफिक पॉझिटिव्ह एजंट नसल्यामुळे ह्याला डिसीज ही टर्म घालवून सिंड्रोम ही टर्म लावण्यात आली. म्हणून पीसीओडी किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हे वेगळी एंटिटी नसून ही सेमच गोष्ट आहे. पीसीओडी ही जुनी टर्म होती, पीसीओएस ही नवीन टर्म आहे. डिसीज डेंजरस असतो, सिंड्रोम सोपं आहे किंवा याच्यात काही फरक आहे असं मुळीच नाही. पीसीओएस किंवा पीसीओडी डायग्नोज करण्यासाठी काही क्रायटेरिया वापरले जातात. त्याच्यामध्ये सोनोग्राफिक क्रायटेरिया असतो, हायपर अँड्रोजेनिझम म्हणजे मेल हॉर्मोन ब्लडमध्ये किंवा सिम्पटम्स जसं ॲक्ने, हर्सुटिझम, आणि तिसरं पिरियड इरेग्युलॅरिटी. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ऑलिगो किंवा ॲनोव्युलेशन म्हणजे लेट पिरियड येणं किंवा पिरियड न येणं किंवा फ्यू केसेसमध्ये खूप लवकर पिरियड येणं. यापैकी 2 क्रायटेरिया जर फुलफिल झाले तर आपण त्याला पीसीओएस किंवा पीसीओडी असं लेबल करतो. म्हणून हे काही वेगळं नाहीये, इट इज वन अँड द सेम, फक्त टाइमनुसार त्याच्या नावात चेंज झालाय. बाकी या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाहीत.